नमस्कार. आजच्या ह्या चालू घडामोडींच्या विशेष विश्लेषण सत्रामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात, त्यामुळे रोजच्या बातम्यांचा नुसता ढीग वाचण्यापेक्षा त्या समजून घेणं जास्त महत्वाचं आहे, बरोबर ना? तर वेळ न दवडता अगदी सोप्या भाषेत आजच्या महत्वाच्या घडामोडींचं विश्लेषण सुरू करूया. आज आपण नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा करणार आहोत हे थोडक्यात पाहूया. 1. संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. 2. प्रशासन आणि संविधान. 3. राज्य उपक्रम आणि अर्थव्यवस्था. 4. पायाभूत सुविधा आणि क्रीडा. 5. मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस. आणि शेवटी असणार आहे आपला आजचा प्रश्न. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, जो आहे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. आता ही टाईमलाईन पहा. भारताच्या ऑपरेशन सिंदूरला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालंय. तुम्हाला आठवत असेलच, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये एक अतिशय भ्याड हल्ला झाला होता, ज्यामध्ये आपले 26 नागरिक मारले गेले. याला अगदी सडेतोड उत्तर म्हणून बरोबर त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 7 मे 2025 रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या तब्बल 9 दहशतवादी तळांवर थेट एअर स्ट्राईक केला होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेली हीच ती धडक कारवाई. आज 7 मे 2026 रोजी या धाडसी मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झालंय. आंतरराष्ट्रीय सीमेचा विषय निघालाच आहे, तर लिपुलेखचा मुद्दा समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आता इथे नेपाळ आणि भारताचे नेमके दावे काय आहेत? तर कैलास मानसरोवर यात्रेचा जो मार्ग आहे ना, त्यावर नेपाळने आक्षेप घेतलाय. त्यांचा युक्तिवाद असा आहे की 1816च्या सुगौली करारानुसार हा भाग त्यांचा आहे. पण दुसरीकडे भारताची भूमिका एकदम स्पष्ट आहे. 1962 पासून या भागावर भारताचं नियंत्रण आहे. बरं, नेपाळच्या या दाव्याच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल काही बेसिक फॅक्ट्सची उजळणी करूया. नेपाळचे सध्याचे अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल, पंतप्रधान आहेत बालेन शाह, त्यांची राजधानी काठमांडू आहे आणि चलन आहे नेपाळी रुपया. आता थोडं भौगोलिक आणि राजकीय घडामोडींकडे वळूया. बालिकातान 2026 हा एक अतिशय महत्त्वाचा लष्करी सराव आहे. हा सराव अमेरिका आणि फिलिपिन्स या 2 देशांमध्ये होतोय. फिलिपिन्स म्हटलं की काही गोष्टी लगेच क्लिक व्हायला हव्यात, जसं की तिथले अध्यक्ष आहेत बॉंगबॉंग मार्कोस, सिनेटचे अध्यक्ष आहेत टिटो सोतो. मनिला ही तिथली राजधानी आहे आणि त्यांचं चलन आहे फिलिपिन पेसो. परीक्षेच्या दृष्टीने हे छोटे छोटे तपशील खूप मॅटर करतात. वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, प्रशासन आणि संविधान. 38. आता तुम्हाला वाटेल हा आकडा इथे का आहे? तर हा आकडा सध्या भारतीय न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने नुकतीच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवायला मंजुरी दिलीय. सरन्यायाधीश सोडून ही संख्या आधी 33 होती, ती आता 37 करण्यात आली आहे. म्हणजेच 1 सरन्यायाधीश आणि 37 इतर न्यायाधीश, एकूण संख्या झाली 38. यामागे एकच मोठा उद्देश आहे, तो म्हणजे प्रलंबित खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा करणं आणि न्यायव्यवस्थेचं काम अधिक गतिमान करणं. संविधानाचा अभ्यास करताना काही कलमे अचानक चर्चेत येतात. त्यापैकीच एक म्हणजे कलम 174. हे कलम राज्य विधानमंडळाचं अधिवेशन तहकूब किंवा विसर्जित करण्याशी संबंधित आहे. झालं असं की पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांनी याच कलमाचा वापर करून 7 मे 2026च्या बरोबर मध्यरात्री विधानसभा विसर्जित केली. कारण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा कार्यकाळ तिथे संपला होता. या निमित्ताने पश्चिम बंगालची एक छोटी उजळणी करूया. या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950ला झाली. राजधानी आहे कोलकाता. इथे सुंदरबन, गोरुमारा आणि जलदापारा ही प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत. तर फरक्का, दुर्गापूर आणि कांग्सबाटी ही महत्त्वाची धरणं आहेत. पुढचा विभाग, राज्य उपक्रम आणि अर्थव्यवस्था. राज्य पातळीवर सध्या 2 राज्यांनी उत्तम कामगिरी नोंदवली आहे. पहिलं म्हणजे आंध्र प्रदेश. तिथे स्टार्टअप कडप्पा हा नवा उपक्रम सुरू झालाय. स्थानिक तरुणांना तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार मिळावा आणि उद्योजकतेला चालना मिळावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे. लगेच आंध्र प्रदेशचे फॅक्ट्स पाहूया. 1 नोव्हेंबर 1953ला राज्याची स्थापना, राजधानी अमरावती, मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल S अब्दुल नझीर. इथे व्यंकटेश्वर, पापीकोंडा आणि राजीव गांधी ही राष्ट्रीय उद्याने आहेत. सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर ही मोठी धरणं
आणि हो, श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रसुद्धा याच राज्यात आहे. आता दुसरीकडे तामिळनाडूने एक भारी रेकॉर्ड केलाय. 2025 सालात तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारं राज्य ठरलंय. तामिळनाडूची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ची. राजधानी चेन्नई आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. मन्नारचे आखात, इंदिरा गांधी, मधुमलई, मुकुर्ती ही तिथली नॅशनल पार्क्स आणि मेत्तूर, भवानी सागर ही धरणं लक्षात असू द्या. आता जरा जागतिक अर्थव्यवस्थेकडे नजर टाकूया. भारताने इथे खरंच अभिमानास्पद कामगिरी केली आहे. कच्चे पोलाद म्हणजेच क्रूड स्टीलच्या उत्पादनात भारताने तब्बल 150 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन करून जगातलं आपलं दुसरं स्थान अगदी घट्ट पकडून ठेवलंय. तुम्हाला आठवत असेल 2018मध्ये आपण जपानला मागे टाकलं होतं आणि तेव्हापासून भारत या दुसऱ्या स्थानावर कायम आहे. बरं, या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर तो आहे चीन. 5,659. हा नुसता आकडा नाही, तर हा तब्बल 5,659 कोटी रुपयांचा मोठा निधी आहे. केंद्र सरकारने कापूस उत्पादकता अभियानाअंतर्गत पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 2026-27 ते 2030-31 या काळासाठी हा निधी दिला आहे. यामागचा विचार अगदी सोपा आहे. जास्तीत जास्त उत्पादन देणारं बियाणे विकसित करणं आणि आधुनिक शेतीचा वापर करून भारताला कापूस उत्पादनात आणि दर्जामध्ये पूर्णपणे आत्मनिर्भर बनवणं. आपला पुढचा विभाग आहे पायाभूत सुविधा आणि क्रीडा. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आज 2 एकदम विरुद्ध बातम्या आहेत. एक चांगली आणि एक थोडी चिंता वाढवणारी. सकारात्मक बाब म्हणजे लक्षद्वीपमध्ये भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आता मुख्य भूभागावरून थेट लक्षद्वीपमधल्या 5 वेगवेगळ्या बेटांवर जाणं एकदम सोपं होणार आहे. पण दुसरीकडे बिहारमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. भागलपूरमध्ये गंगा नदीवर बांधलेला विक्रमशिला पूल नुकताच कोसळला आहे. अशा घटना पायाभूत सुविधांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न निर्माण करतात. आता रेल्वे क्षेत्रातील एका उत्तम कामगिरीबद्दल बोलूया. दक्षिण रेल्वे झोनने 2025-26 मध्ये त्यांची TRD म्हणजेच ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन मालमत्तेत आत्तापर्यंतची सगळ्यात भाली कामगिरी नोंदवली आहे. बघा, त्यांचे जे तांत्रिक बिघाड किंवा फेल्युअर्स होते ते 13 वरून थेट 3 वर आले आहेत. ही तब्बल 77% सुधारणा आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांच्या देखभालीचे काम म्हणजेच मेंटेनन्स बॅकलॉग जवळजवळ 0 वर आलाय. याचा थेट फायदा प्रवाशांना झालाय, कारण विद्युतीकृत मार्गांवरील गाड्या आता अगदी वेळेवर धावतायत. स्पोर्ट्सकडे वळूया. इथे एक इतिहास रचला गेलाय बरं का. इटलीचा फक्त 24 वर्षांचा टेनिस स्टार यानिक सिन्नर या पठ्ठ्यानं नुकतंच माद्रिद ओपन जिंकून एक रेकॉर्ड केलाय. त्याने सलग 5 ATP मास्टर्स 1000 विजेतेपदे जिंकण्याचा पराक्रम केलाय. याआधी त्याने पॅरिस, इंडियन वेल्स, मायामी आणि मॉन्टे कार्लो इथेही धडक मारली होती. असा सलग विक्रम करणारा तो जगातला पहिलाच खेळाडू ठरलाय. हे खरंच थक्क करणार आहे. आता वळूया आपल्या 5व्या विभागाकडे. मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस. मित्रांनो, परीक्षा कोणतीही असो, महत्त्वाचे दिवस हमखास विचारले जातात. तर पटकन मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याची उजळणी करूया. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, शिवाय आपला महाराष्ट्र आणि गुजरात राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मेला असतो जागतिक ट्यूना दिवस. 3 मे पत्रकार स्वातंत्र्य दिवस, तर 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 5 मेला जागतिक दमा दिवस असतो. त्यानंतर 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मेला रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस पाळला जातो. हे एकदम तोंडपाठच करून ठेवा. आता महिन्याचे पुढचे दिवस पाहूया. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि 16 मे सशस्त्र सेना दिवस. 17 मे हा जागतिक दूरसंचार आणि उच्च रक्तदाब दिवस म्हणून पाळला जातो. 18 मेला एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस असतो. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधता दिवस आणि 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिवस. तसंच याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती देखील असते. हे सगळे दिवस तुमच्या रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आता आपल्या विश्लेषणाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, आजचा प्रश्न. तुमच्यासाठी आजचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या देशाने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रोजेक्ट फ्रीडम सुरू केलेला आहे? तुमचे पर्याय आहेत इराण, अमेरिका, इराक की रशिया.
आता या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही शोधायचंच आहे, पण त्यासोबतच ही सामुद्रधुनी जागतिक व्यापारासाठी आणि तेलाच्या राजकारणासाठी एवढी कळीची का मानली जाते याचाही थोडा अभ्यास नक्की करा. या प्रश्नाच्या योग्य उत्तरासह आणि आणखी काही नवीन घडामोडींसह आपण पुढील सत्रात भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.